शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये आधुनिक शिक्षणाची प्रगती झाली पाहिजे. इथे शिकणारी सर्व माझीच मुले आहेत आणि माझ्या मुलांना चांगलं शिक्षण मिळालंच पाहिजे अशा भावना व्यक्त करत रयत शिक्षण संस्थेच्या पुणे पश्चिम विभाग समन्वय समितीचे नवनिर्वाचित सदस्य अजय शेटगुले यांनी आदिवासी भागातील शिक्षणासाठी भरीव पाऊल उचलले आहे. शाळेची पटसंख्या वाढावी यासाठी पालक व शिक्षकांनी एकत्र येण्याचे आवाहन करताना दूरच्या विद्यार्थ्यांना शाळेत येण्या-जाण्यासाठी स्वखर्चाने वाहन भाडे देण्याचे मोठे आश्वासन त्यांनी दिले. आंबेगाव तालुक्यातील दुर्गम आदिवासी भागातील आसाने व मालिनेतील रयत शिक्षण संस्थेच्या शाळांना त्यांनी नुकतीच भेट देऊन पाहणी केली. यावेळी पालक व शिक्षकांशी संवाद साधताना त्यांनी वरील आश्वासने दिली. रयत शिक्षण संस्थेच्या पुणे जिल्हा पश्चिम विभागाच्या समन्वय समितीच्या सदस्यपदी अजय घुले यांची नुकतीच निवड झाली. विशेष म्हणजे निवड झाल्यानंतर केवळ एका आठवड्याच्या आतच त्यांनी आपल्या शैक्षणिक कामाला प्रत्यक्ष सुरुवात करत आपली तळमळ दाखवून दिली. सामाजिक व शैक्षणिक कार्याची जाण असणारे अजय शेटगुले यांनी शाळेच्या पहिल्याच दिवशी आसाने येथील सहकार महर्षी दत्तात्रय गोविंदराव वळसे पाटील विद्यालय व मालिनेतील कृष्णा यशवंत भालचीम माध्यमिक विद्यालय या दोन्ही शाळांना भेट दिली. शाळा भेटीदरम्यान अजय शेटगुले यांनी विद्यार्थ्यांशी आपुलकीने हितगुज केले. नवीन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना शालेय पुस्तके व पुष्पगुच्छ देऊन त्यांचे उत्साहात स्वागत केले. वर्गात जाऊन विद्यार्थ्यांच्या अडीअडचणी समजून घेतल्या. या प्रसंगी शरद बँक संचालक प्रदीप अमोंडकर, माजी प्राचार्य उत्तम कांबे व शाळेतील शिक्षकवृंद उपस्थित होता. अजय शेटगुले यांनी शाळेत आलेल्या पालक, विद्यार्थी व शिक्षकांशी सविस्तर चर्चा केली. शाळेची सद्यस्थिती, विद्यार्थी संख्या, सेवा सुविधांचा अभाव, विद्यार्थ्यांसमोरील समस्या व त्यांना आवश्यक असणारी मदत याबाबत बारकाईने माहिती घेतली. पटसंख्या वाढीसाठी आपण सर्वांनी एकत्र येऊन प्रयत्न करू, त्यासाठी लागणारी सर्व मदत करण्यास मी तयार आहे असे सांगत त्यांनी शिक्षणाचा दर्जा उंचावण्याचा निर्धार व्यक्त केला. विशेषतः आदिवासी भागातील दूरवरून येणाऱ्या विद्यार्थ्यांची गैरसोय लक्षात घेऊन त्यांच्या येण्या जाण्यासाठी स्वतःच्या खर्चाने वाहनाची व्यवस्था करण्याची घोषणा त्यांनी केली. त्यांच्या निर्णयाचे पालक व शिक्षकांकडून स्वागत होत आहे. या भेटीत नवोदित विद्यार्थ्यांचे स्वागत करून त्यांना वह्या पुस्तकांचे वाटप करण्यात आले. अजय शेटगुले यांच्या या तातडीच्या कृतीमुळे दुर्गम भागातील शाळांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून पटसंख्या वाढीस नक्कीच चालना मिळेल असा विश्वास शिक्षकांनी व्यक्त केला.